चप्पल वरती कोणी बसू नका। सुरुवातीला आपण देवबाळ मामाच्या नावाचा गजर घालूया, जेणेकरून आपला आवाज आदमापूरपर्यंत पोहोचला गेला पाहिजे। या पद्धतीने बोलते अजून देवबाळ मामाच्या नावाचा गजर घालायचा। जो ऐसा समरतो तो मी जगाचा नातो, गगनाईचा साक्षी होतो तो हे मीच। बोला बोला बाळूमामाच्या नावाने, सत्यवा मातेच्या नावाने, मेंढी माऊलीच्या नावाने, साई घोड्याच्या नावाने, बाळूमामाच्या नावाने, बाळूमामाच्या नावाने। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। पहिले नमन माझे श्री संत सद्गुरु देवतारी बाळूमामांच्या चरणाशी, दुसरे नमन माझ्या जगज्जननी मेंढी माऊलीच्या चरणाशी, आणि तिसरे नंबर दोरीमध्ये बसलेल्या बाळूमामांच्या शिवेदारांच्या चरणाशी, आणि चौथ्या नंबर गावातून पंचक्रोशीतून आलेल्या भाविकांच्या चरणाशी। बाळूमामा देवालय आदमापूर, तालुका भोदरगड, जिल्हा कोल्हापूर, कळप नंबर 2। गेल्या काही 3, 4, 5 दिवसापासून या भगवंताच्या मुख्य प्राण्याचा दिंडी सोहळा आपल्या गावात येऊन ठेपलेला होता। आणि आपल्या गावातच दुसरं पंढरपूर साजरं झाला। या भगवंताचे पावन चरण आपल्या दारापर्यंत लागले। आपण या भगवंताची जी काही आपण यात्रा काढली गावात, जी काही शोभायात्रा आपण वाढवली, खरंच आपलं कौतुक करावं तेवढं कमी आहे। हा आनंद पुन्हा पुन्हा येत नाही, कारण हा मानवी देह जरी आपल्याला देवानं दिलेला आहे ना, हा देह पुन्हा भेटत नाही। 94 वेळा फिरून आपल्याला मानवाचा देह मिळत असतो। आणि जे आपल्याला या भगवंतानी मानव हा देह दिलेला आहे, आणि जो आज आपण जो काही या भगवंताच्या तळावरती असो, आणि मामांचा तळ, हा मामा म्हणतात माझं हे स्वर्ग आहे। बाळू धनगराच्या तळाची वाट आणि स्वर्गाची वाट ही एकच आहे। आणि या स्वर्गामध्ये जो आपल्याला आनंद मिळाला, हा कुठंच मिळत नाही। आणि ते भूत आणि भविष्य तो घडवणारा, करणारा आणि करता करविता, तो सृष्टीचा मालक, जगाचा पालन करता, तो संत बाळूमामा। आपल्याला सांगण्याची गरज येत नाही, आणि मामांचं चरित्र मी सांगावं मी इतका मोठा नाही, कारण 5 कडव्याची आरती मामांची होत असती। त्या 5 कडव्याची आरती जर का आपण चित्त देऊन ऐकले ना माय बापा, तर भगवंताचं सारं चरित्र त्या 5 कडव्याची आरती झाली। मी पुत्रिकाला मामा संतान देते, कन्या रोग्याला औषध होती, भंडाऱ्याचा महिमा वर्णावा कधी। लग्न होऊन सुद्धा 12-12, 13-13 वर्ष झालेले असतात, त्यांना संतान प्राप्त होत नाही। त्यांना भगवंत संतान प्राप्त करतो। मी पुत्रिकाला मामा संतान देत असतो, आणि कन्या रोग्याला म्हणजे कन्या म्हणजे या भगवंताच्या तळावरचा प्रसाद। कधी मामांचा शिव्याचा मारा, कधी घास कन्याचा मारा, कधी भंडाऱ्याचा मारा। मामांच्या तळावरती काय होत असायचं, फक्त त्या 3च गोष्टी होत असायच्या। कधी मामांच्या शिव्याचा मारा असायचा, कधी मामा घास कन्याचा भरत असायचा, तर कधी भंडाऱ्याचा मारा मारत असायचा। आणि मामापाशी आल्यानंतर मामांच्या भक्तांना मामा शिव्या देत असायचा। कोणाची घर पेटवायला निघाला, पण त्या भक्ताला न मामा शिव्या देतात,
त्याच्या मागे जी पीडा असायची, जे काही करणी असायची, मामा त्यांना शिव्या देऊन घालवत असायचे. मामा रागट होते आणि मामांच्या तळावरचा प्रसाद आपण खात असतो ना, हा प्रसाद साधा सुद्धा नाही माय बापा. मामा म्हणतात माझ्या तळावरचा प्रसाद तुम्हाला खायला मिळतो ना, म्हणजे तुमची काहीतरी 7 जन्मांची मागची पुण्य आहे समजा. मामांच्या तळावरचा प्रसाद, मामांच्या काळात एक सेवेदारी होता, तो नेहमी मामा बरोबर आल्यानंतर 5-5, 6-6 महिना सेवेला राहत असायचा. पण एका दिवशी कर्नाटक राज्यातील नंदाळ्याचे विठू पाटील, जसा छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर 18 पगड जातीचे मावळे होते ना, तसा या भगवंताच्या दारामध्ये सुद्धा 18 पगड जातीचे सेवेदारी देवांनी जात भेदभाव कधी दावला नाही. देव हा सृष्टीचा मालक असतो, तो सारी सृष्टी चालवण्याचा असतो. देव हा तिथून एकच आहे, फक्त त्यांनी अवतार त्यांचे वेगळे वेगळे धारण केलेले आहेत. मामा म्हणतात त्रिपती बालाजीचा अवतार माझाच आहे, पांडुरंगाचा अवतार माझाच आहे, अनेक शेषाचा अवतार माझा आहे. कारण देव हा तिथून एकच असतो, फक्त त्यांनी त्यांचे अवतार वेगळे वेगळे घेतलेले असतात. आणि तो कर्नाटक मधला नंदाळ्याचे विठू पाटील तो मामांच्या सेवेत आला आणि मामांच्या सेवेत आल्यानंतर काही 2-4 दिवस झाले आणि मामांना म्हणाला तो विठू पाटील, मामा मला तुमच्या तळावरती अन्न खायला मिळत नाही. मामांनी विचार केला, विट्या अरे हजारोच्या संख्येनं भाविक येत असतात, कन्या आमिलीचा प्रसाद घेत असतात आणि तू म्हणतो की अन्न खायला मिळत नाही. हो मामा. विट्या वेळ झालास का? ताई शांत बसा, 5 मिनिटं मी आपला जास्त वेळ घेणार आणि 5 मिनिटांनंतर मी आरती घेईन. मामांना विठू पाटील म्हणाला, मामा मला तुमच्या तळावरती अन्न खायला मिळत नाही. मामांनी सांगितलं विठू पाटला, अरे विठ्या वेळा झालास का? अरे हजारोच्या संख्येनं भाविक येत असतात, महाप्रसाद घेत असतात आणि तो म्हणतो की अन्न खायला मिळत नाही. मामा तुम्ही जे अन्न म्हणत असतात ना, कन्या आमिलीचा प्रसाद, ते का अन्न आहे का? ते घोड्याचं अन्न आहे, असुराचं अन्न आहे, ते खाल्ल्यानंतर माझ्या पोटात दुखत असतात. मामाने सांगितलं. पण विठू पाटील काय ऐका, विठू पाटलांनी चक्क सांगितलं, मामा मला तुमच्या तळावरती अन्न खायला मिळत नाही, मी घरी निघालो. मामांनी सांगितलं, अरे विठ्या आता कुठं घरी निघाला? आता चाललास आणि कुठं चाललास? मामा तुम्ही ज्या कन्या आमिलीचा प्रसाद म्हणत असतात ते खाल्यानंतर माझ्या पोटात दुखत असतं, मी घरी निघालो. मामाने चक्क नकार दिला, विट्या आता जाऊ नको, अवकाळाचे दिवस आहेत. पण विट्या ऐकलं नाही, विट्या घरी गेला. घरी गेल्यानंतर काही दिवसांनी विठू पाटलांच्या कमरात आणि गुडघ्यात अशा भयंकर वेदना चालू झाल्या. विठू पाटलांनी वही दवाखाने भरपूर करले, पण फरक काही पडाना. काही दिवसांनी विठू पाटील खाट्यावरती बसला. विठू पाटलांना 2 मुलं होते लहान लहान, पण विठू पाटलांना काही चालता येणार, बोलता येणार, बसता येणार. एका दिवशी विठू पाटलांच्या गावातून एक सद्ग्रस्त मामांच्या सेवेकडे निघाला आणि त्या सद्ग्रस्तांनी विचार केला की विठू पाटील काही दिवस पूर्वी मामा बरोबर सेवेला होता, आपण विठू पाटलांना विचारावं आणि जर का विठू पाटील येत असला तर विठू पाटलाला संगतीला घ्यायचं आणि मामांच्या तळावरती निघायचं. तो सद्ग्रस्त विठू पाटलांजवळ आला, विठू पाटलांना रामराम केली. तो विठू पाटलांपाशी बसला. विठू पाटलांनी त्यांचं घरानं त्या सद्ग्रस्तांपाशी चालू केलं. विठू पाटलांनी, अरे बाबा इथून काही दिवस पूर्वी मी मामांच्या तळावरती होतो, पण तळावरून आल्यानंतर माझ्या कमरात आणि गुडघ्यात अशा भयंकर वेदना चालू झाल्या, मला चालता येईल ना. तू तळावरती चाललास ना, मग माझा एक निरोप घेऊन जा मामा. मामांना सांगा विठू पाटलांना बरे करा.
आणि जर का बरं करत नशिला तर विठू पाटील गळ फास घेऊन मरतील. त्या सद्ग्रस्तानं त्या विठू पाटलांचं घरानं ऐकलं आणि मामांच्या तळावरती मामा बसलेले होते. ते सद्ग्रस्त आलं, मामांचं दर्शन घेतलं आणि मामांपाशी विठू पाटलांचं घरानं त्या सद्ग्रस्तांनी चालू केलं. मामाने सांगितलं मग मरू दे की त्याला गळ फास घेऊन, मी काय तयार आहे का त्याला वाचवण्यासाठी. पण त्या सद्ग्रस्तांनी मामाला सांगितलं, मामा त्याची लहान लहान बाळ आहे, त्यांच्याकडे बघा. शेवटी संतांचं हृदय इतकं नरम असतं, त्या भगवंताच्या हृदयाला पाझर फुटली आणि या भगवंतानी त्यांच्या भंडाऱ्याच्या बटव्यात हात टाकला आणि विठू पाटलांच्या गावाच्या दिशेला या भगवंतानी भंडारा टाकला. ज्या क्षणी या भगवंतानी विठू पाटलांच्या गावाच्या दिशेला भंडारा टाकला ना, त्या क्षणी विठू पाटलांचा 75% आजार बरा झाला. किती? 75% आजार बरा केला. फक्त भंडारा टाकल्यानंतर मामांनी 100% आजारही बरा केला असता. जर का 100% आजार बरा केला असता तर विठू पाटील मामांच्या तळावरती आला नसता आणि मामांची मेंढर राखण्यासाठी कुणीच आलं नसतं. जाग्यावरती सर्वात 100% आजार बरा केला असता का रे? पण या भगवंताच्या मेंढी माऊलीला राखण्यासाठी कुणीच आलं नसतं. 75% आजार बरा केला आणि 25% आजार बरा करण्यासाठी विठू पाटील मामांपाशी आला आणि मामाला म्हणाला, मामा लय बसता भाजते, तुम्ही माझा 75% आजार बरा केला आणि 25% तसंच शिल्लक ठेवला. विद्या तुझा 25% आजार तुला बरा करायचा असतो. मामांनी त्याला बोलवून सांगितलं, विद्या तुझा 25% आजार का जर का बरा करायचा असेल तर माझ्या तळावरती जे अन्न शिजत आहे तो त्या अन्नाला नाव ठेवलेली होती ना, घोड्याचं अन्न, असुराचं अन्न, त्या अन्न तुला खावा लागल, त्यावेळेस तुझा 25% आजार बरा होतो. मग विद्या मामाला काय म्हणाला, मामा अन्नच नाही, तो आता जरी 20 पियाला दिलं तरी मी पितो. तो विठू पाटील गेला मामाच्या तळावरचं अन्न खाल्लं, त्यावेळेस विठू पाटलांचा 25% आजार बरा झाला. मग विचार करा, मामांचा हा तळावरचा प्रसाद हा साधा सुद्धा नाही, पोटातल्या 52 रोगावरती मात करणाऱ्या भगवंताचा अन्न आहे. पोटातले 52 रोग नष्ट होत असतात. गरुड डॉक्टर, तो गरुड डॉक्टर त्यांना ब्रेस्ट कॅन्सर झालेला होता. त्यांनी डॉक्टर भरपूर केले पण त्यांना काय फरक पडत नव्हता. कोणीतरी सांगितलं की बाळू नगर साधा आहे पण देवापेक्षा कमी नाही. तो गरुड डॉक्टर मामांपाशी आला आणि मामांना म्हणाला, मामा तुम्हीच मला बरं करणार. मामांनी सांगितलं, अरे गरुड डॉक्टरा तुझे पेशंट येणार आहे, तुला काय माहिती? मामा जर कुणी काही म्हणत असेल तर म्हणू द्या, पण मला तुम्हीच बरं करा. गरुड डॉक्टर तुझा माझ्यावरती इतका विश्वास आहे? हो मामा. मग मी जे देईल ते देशील का तू? म्हणे हो मामा. मग गरुड डॉक्टराला कसं वाटलं की मामा काहीतरी जडीबुटी देतील किंवा काहीतरी देतील. मामांनी गरुड डॉक्टराला सांगितलं, पातीला होता आणि त्या पातीला आणण्यासाठी सांगितलं आणि त्या पातीलामध्ये मिरची पावडर होता. गरुड डॉक्टरांनी मामांना विचारलं, मामा याच्यात तर मिरची पावडर आहे. मग गरुड डॉक्टरा माझ्यावरती तुझा विश्वास आहे ना? हो मग ते पातीला आणखी इकडे म्हणतो. ते पातीलं गरुड डॉक्टरांनी मामापाशी आणलं आणि मामांना गरुड डॉक्टरांनी आज्ञा केली, हे बघ तुझा आजार तुला बरा करायचा असला मग याच्यातली तुला मिरची पावडर खावा लागेल. गरुड डॉक्टरांनी 3 मुठा मिरची पावडर खाल्ली आणि त्याच्या पोटात आग झाली. आग झाल्यानंतर त्या उलटीच्या माध्यमातून ब्लड कॅन्सर बाहेर पडला आणि गरुड डॉक्टरचा आजार बरा झाला. असे संत होऊन गेले. का? कारण
हे भगवंत आपल्याला देतात, फक्त तेवढा विश्वास आपल्याला ठेवावा लागत असतो. जर का आपला विश्वास असला ना, तर भगवंत कुठल्याही मोठ्या किती मोठ्या संकटात असू द्या, तो आपल्या निकाल लावतच असतो आणि लावाच लागत असतो. मग विचार करा, त्या भगवंताच्या प्रसाद इतकी ताकद आहे, तर तुम्ही विचार करा, अन्नदान श्रेष्ठ म्हटलं गेलेलं आहे. मग ज्या वेळेस अनेक भाविक बाहेरून येत असतात आणि या भगवंताच्या कोणी कसं येत असतं, कोणी कसं येत असतं, त्या भगवंताचा प्रसाद खाल्यानंतर त्यांचा आजार बरा होत असत, तर तो अन्नदाता किती पुण्य कमावतो. अन्नदाता तो किती पुण्य कमावून घेतो. आणि अन्नदान श्रेष्ठ म्हटलं गेलेलं आहे. त्या भगवंत आपल्याला देत असतो माय बापा, फक्त आपण संयम ठेवावा लागत असतो. आणि की असं त्या भगवंताची जी काय आपण या भगवंत